बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद या ठिकाणी आपल्या सख्या मुलीच्या खुनाच्या आरोपाखाली बापूराव कमलेकर आणि अजय कमलेकर यांना पोलिसांनी अटक करून याच बुलढाणा कारागृहामध्ये या दोघांची रवानगी करण्यात आली होती। आणि जेव्हा ती मुलगी स्वतः प्रत्यक्ष जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली, तिच्या खुनाच्या आरोपाखाली वडील आणि भावाला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं आणि तिनं सांगितलं की मी जिवंत आहे। त्यामुळे या घटनेला नाट्यपूर्ण वळण मिळालं आणि हे एक पोलिसांनीच घडवलेलं हे हत्याकांड, हे एक बोगस हत्याकांड आहे असंही निष्पन्नास येऊ लागलं। आणि ज्या खुनाच्या आरोपाखाली वडिलांनी भावाला ठेवून म्हणजे जेलमध्ये बंद करण्यात आलं होतं, त्या न्यायालयाने त्या दोघांची सुटका करण्याचे आदेश दिले आणि आज सकाळी 8:15 वाजता या दोघांची याच बुलढाणा कारागृहामध्ये सुटका झाली आहे। एकंदरीमध्ये या जे दोन आरोपी आहे यांना पोलिसांनी आणि जेल प्रशासनाने सकाळी 8 वाजता सोडून दिलं। मीडियाचं लक्ष या प्रकरणावर होतं आणि मीडियाने या लोकांशी संपर्क करू नये याकरता यांना भल्या पहाटे सोडून या लोकांची त्याची सुटका केली आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।